सर्वांना पुन्हा एकदा जय भीम महाराष्ट्र. सकाळचं माझं काही अर्धवट राहिलं होतं कारण की माझ्या मुलीला प्रचंड ताप आलेला आहे. त्याच्यामुळे मी अर्धवट अटकती घेतली आणि आतमध्ये तिला तपासायला गेलो. आता दवाखान्यात घेऊन जाणार आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की आज समाजामध्ये जी विदारकता आहे, नुकतेच जन्मदात्या मुलांवरती जन्म घेतलेल्या मुलांवरती 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष ते 15 वर्ष च्या मुलींवरती लैंगिक अत्याचार होणं हे म्हणजे समाजाचं द्योतक नाही आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला हा कायमा आहे. बायकांवरील ते अन्याय अत्याचार बलात्कार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो महाराष्ट्र 18 पगड जाती धर्माने घेऊन आदर्श दिले, रायगडावर राज्याभिषेक करवेला अटकेपार पताका लावला आणि नुकताच महाराष्ट्रावरती छत्रपतींचा राजा शिवाजी चित्रपट गाजतोय. अगदी डोळ्यात पाणी आणणारं हे चित्रपट आहे असं मला वाटतं. मी 16व्या शतकामध्ये आहे, कारण मी छत्रपतींचा वंशज आहे. संभाजी ह्या जन्मीचा वर्तमान स्थितीचा, म्हणून संघर्षवादी विचाराने बोलतो. कायदा आणि कलम घटनेचा मी तलवार वापरू शकत नाही. मी तलवार वापरली असती, मुभा असती, तर अनेकांचे गळे जाऊन थेट कापले असते. असा भीमरक्ताचा छावा, छत्रपतींचा छावा संभाजी ह्या जन्मीचा आहे. कारण माझा जन्मतारीखच 14 मे 1965 आहे आणि संभाजी महाराजांचा जन्मदिवस 14 मे 1656 आहे. म्हणजे जन्म तारखेची तारीख बघा, 14 मे एकच, फक्त शतक बदललेलं आहे. 1600 आणि 1900 म्हणजे 309 वर्षानंतर ते संभाजी महाराज आलेले आहे. तारखेमध्ये 1656 आहे, माझा 1965 आहे. 6 आणि 5 मध्ये आणि शतकामध्ये फरक आहे. फक्त जन्मतिथी वार एकच आहे. त्यामुळे अंगामध्ये संभाजी संचारलेला आहे. त्याच्याकडे 10 तिचं बळ आहे. जर माझ्या महाराष्ट्रावरती जर महिलांवरही अन्याय अत्याचार होत असेल, बलात्कार होत असेल, कोवळ्या मुलींवरती अन्याय अत्याचार, लैंगिक बलात्कार होत असेल आणि महाराष्ट्राचे राज्य सरकार जर बघायची भूमिका घेत असेल, मुख्यमंत्री जर बघायची भूमिका घेत असेल, गृहमंत्री जर बघायची भूमिका घेत असेल, तर तुमचा एका रात्रीमध्ये सरकार होतं, एका रात्रीमध्ये सरकार कोसळतं. एका रात्रीत राज्यसभा खासदार होतो, एका रात्रीत राज्यसभा मंत्री होतो, एका रात्रीत विधान परिषद आमदार होतो, एका रात्रीत सरकार बनतं. तर एका रात्रीत न्याय द्यायचं तर न्याय का होऊ शकत नाही? होऊ शकतो. 24 तासामध्ये न्यायदान होऊ शकतं आणि नराधमाला शिक्षा मिळू शकते. पण सरकारची ती नीतिमूल्य आणि धारणा नाही आहे. पुन्हा अन्याय अत्याचार भरपूर आहे. मी सर्वांवर, राज्य सरकारने जो भोंदूबाबा अशोक खरतांच्या बरोबर फोटो आहेत, हे सरकार बरखास्त व्हावा. मी निषेध नोंदवला. काय पोस्टर दाखवले ठाण्यातून कोर्ट नाक्यावर, जिल्हा कार्यालयाच्या कोर्ट नाक्यावर, गेस्ट हाऊसच्या समोर, संविधानाच्या उद्देशिकेखाली काय पोस्टर दाखवले. आंदोलन उपोषणाचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं. साहेब तुमचं काय निवेदन आहे? मी म्हटलं हे माझं निवेदन राज्यपालाला आहे, हे माझं निवेदन राष्ट्रपतीला आहे. हे भोंदूबाबाचं सरकार बरखास्त झालं पाहिजे. अन्याय अत्याचार बलात्कार करणारं सरकार बरखास्त झालं पाहिजे. राज्यावरती जी बरबसपुरी मारलेली आहे ती बरखास्त झाली पाहिजे. जे काय सत्तेचं गणित आहे, राजकारण, अर्थकारण, EVM हॅकिंगने हे सरकार बरखास्त झाले पाहिजे. रवींद्र शिंदे आहे, एस रविराज, पॅन्थर आहे, JB आर्मी आहे, महाराष्ट्र सिंह आहे, स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष आहेत, शिवछत्रपती सेना संघटनेचे प्रमुख अध्यक्ष आहेत. ही माझी सिंहगर्जना आहे. मुख्यमंत्र्यांना यापुढे गिनती करा
महिनाभरात तुम्हाला पाय उतार व्हावा लागणार अशी माझी श्रेय गर्जना आहे. आणि ते पण कायद्याने आणि संविधानाने घटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाय उतार व्हावा लागेल. घटनेनुसार किती तुम्ही प्राबल्य असावा सत्तेचं, केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो, पण तुम्हाला पाय उतार घटनेनुसार व्हावा लागणार ही श्रेय गर्जना आहे. एस रविराज, रवींद्र शिंदेजी, शिवछत्रपती सेना प्रमुख आणि स्वतंत्र मजूर पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भोक्ता आणि संविधानाचं पाईक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रक्ताचं पाईक आम्ही असे होऊ देणार नाही. जे उभ्या 70 वर्षात झाले नाही ते आता 7 वर्षात 12 वर्षात होतंय. हे BJP RSSचं मनुवादी सरकारमुळे संविधान मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे, घटना मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे. मनुवादी विचारांचा, राष्ट्रीय पुरुषांचा अपमान करत आहेत आणि अपमान करणाऱ्याला शिक्षा होत नाहीये. बागेश्वर महाराज महाराष्ट्रातून हाकलून द्या, नाही तर त्याला अंडा सेलमध्ये टाका. तो कोण? आनंद स्वरूप महाराज, टकलं फोडून टाका, महाराष्ट्राच्या अंडा सेलमध्ये, कारागृहामध्ये टाका. जो छत्रपतींचे अपमान करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारे अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री, ज्यात आता भोंदूबाबाच्या सोबत फोटो आलेत, त्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अमित शहाने राजीनामा द्यावा. केंद्राच्या जे भोंदूबाबा बरोबर आहेत, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, संसदेमध्ये राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जे भोंदूबाबा बरोबर फोटोमध्ये आहेत. आणि राज्याची दुरावस्था तुमच्यामुळे झाली. जाती जाती दंगल, जाती जाती तणाव, दंगली, अन्याय, अत्याचार, बलात्कार. बदलापूर झालं, खारघर झालं, आता भोर गावातील नरसे गावातून नेवले पुलावरती घडलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोण सहन करणार? आम्ही ते कोण सहन करणार नाही. आम्ही राज्याचे धोकते आहोत, राज्याचे रक्ताचे, महाराष्ट्राच्या मातीचे आहोत. एक तळतळ का होते जीवाची, एक छोटंसं उलच जे हात केवढे, पाय केवढे, आणि धनाधम अन्याय अत्याचार करून ठार मारतो, डगराने चेचतो. ही विदारक कथा आहे. कुठल्या बापाला दुःख होणार नाही. माझ्यासारखा बाप असला तर समोर आलेल्या देवेंद्र फडणवीसचा गळात चिरला असता. माझ्यासारखा बाप असता तर समोर आलेल्या देवेंद्र फडणवीसचा गळात चिरला असता आणि छत्रपती छावा काय करू शकतो ते दाखवलं असतं. एवढंच म्हणायचं. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र. पुढचे गणती करा. 1 महिना, 2 महिन्यात, 3 महिन्यात सरकार राज्य शासनाचं राहणार नाही. ही तरतूद घटना आणि संविधानानुसार एस रविराज करणार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.